नमस्कार भावी शिक्षकांनो, तुम्ही दिवसभर शाळेत शिकवता, मुलांचा गोंधळ, स्टाफ रूमच्या चर्चा आणि त्यानंतर घरी आल्यावर थकवा, या सगळ्या टीईटी परीक्षेचा अभ्यास नक्की करायचा तरी कधी? जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बघणार आहोत की नोकरी सांभाळून स्मार्ट स्टडी करून टीईटी पहिल्याच प्रयत्नात कशी पास करायची. सर्वात पहिली पायरी म्हणजे टाइम मॅनेजमेंट. शाळेमुळे आपल्याला सलग 5-6 तास मिळणार नाहीत, त्यामुळे वेळेचे तुकडे करा. सकाळी 1 ते 1.5 तास फक्त कठीण विषयांसाठी द्या, जसे की बालमानसशास्त्र किंवा गणित. मधल्या सुटीत किंवा फ्री पिरियडमध्ये गप्पा मारण्यापेक्षा 10 मिनिटे काढा आणि जुन्या प्रश्नपत्रिका चाळा किंवा सूत्रे पाठ करा. दुसरा मुद्दा, काय वाचायचे? बाजारातील 10 गाईड्स वाचण्यापेक्षा आपल्या स्टेट बोर्डची क्रमिक पुस्तके वाचा. पेपर 1 साठी 1 ते 5वी आणि पेपर 2 साठी 6वी ते 10वीची पुस्तके हीच आपली बायबल आहेत. आणि हो, मानसशास्त्रासाठी तुमच्या डीएड किंवा बीएडच्या जुन्या नोट्स शोधा, त्या सगळ्यात बेस्ट आहेत. गणित हा विषय फक्त वाचून चालणार नाही, त्याला रोज 30 मिनिटे पेन कागद घेऊन सरावच करावा लागेल. मराठी आणि इंग्रजीसाठी व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी रोज थोडा थोडा वाचा. मानसशास्त्र विषय पाठांतर करू नका, तर संकल्पना समजून घ्या, कारण प्रश्न उपयोजनात्मक म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड असतात. मित्रांनो, ही टीप सर्वात महत्त्वाची आहे. 2013 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवा. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न एकदा लक्षात आला की अर्धी लढाई तुम्ही तिथे जिंकली. यामुळे तुम्हाला कळेल की कोणता घटक महत्त्वाचा आहे आणि कोणता नाही. आणि शेवटचा मुद्दा, सुट्ट्या. रविवार किंवा इतर सुट्ट्या आरामासाठी नाहीयेत. या दिवशी किमान 5 ते 6 तास अभ्यास झालाच पाहिजे. रविवारी एक पूर्ण मॉक टेस्ट घड्याळ लावून सोडवा, यामुळे तुमचा टाइम मॅनेजमेंटचा सराव होईल. शेवटी एकच सांगेन, रोज 10 तास अभ्यास करून 4 दिवसात बंद करण्यापेक्षा रोज फक्त 2 तास अभ्यास करा, पण तो परीक्षेपर्यंत सातत्याने करा. यश नक्कीच तुमचे आहे. तुम्ही पेपर 1 देताय की पेपर 2? आणि तुम्हाला कोणता विषय सर्वात कठीण जातो हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी त्यावर वेगळा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.